नमस्कार. डीजी योगामध्ये आपले स्वागत. आता आपण सोमवारची विपरीत शयन स्थिती म्हणजे पालथे झोपून करायची आसने करणार आहोत. या अगोदर आपण दंड स्थितीतील उभे राहून आसने केलीत, त्यामुळं थोडं थकायला होतं. शरीराला विश्रांतीची गरज आहे, त्यासाठी मकरासनात जायचं आहे. प्रथम पालथे झोपा. मकरासनासाठी 2 पायामध्ये अंतर, टाचा आत, चवडे बोटे बाहेरील बाजूस, पाय गुडघ्यात किंचितसे वाकलेले राहू देत. एका हाताचा तळवा डोक्याचे खाली जमिनीस टेकलेला, त्याचेवर दुसरा हात, त्याचेवर डोके आडवे टेकलेले. आता विश्रांती घ्यायची आहे. खोलवरती श्वास घ्या. हळूहळू सोडत सगळे शरीर शिथिल शिथिल आणि शिथिल करूया. या विपरीत शयनस्थितीत आज आपण भुजंगासनाचे 3 प्रकार शलभासन, धनुरासन इत्यादी आसने करणार आहोत. श्वासोश्वास माझे सूचनांप्रमाणे करायचा प्रयत्न करा. ही आसने कंबर आणि त्यावरील स्नायूंना ताण दाब देतात. छातीचे स्नायू प्रसरण पावतात. पाठीचे आकुंचित होतात. पाठ आणि मणका यांना चांगला व्यायाम होतो. 2 आसनांच्या मध्ये आपण थोडी विश्रांती घेणार आहोत. तरीही ज्यांना कोणाला पाठ मणका यासंबंधी काही दुखणी आजार असतील तर त्यांनी जपून आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच ही आसने करावीत. चला आता आपण ही पालथ्या स्थितीतील आसने करूया. प्रथम सरळ हस्त भुजंगासन. त्यासाठी हाताची बोटं कानाच्या रेषेमध्ये घ्या. प्रथम डोकेवरती उचलूया. आता मान, आता पाठीचा एक मणका उचलत हात कोपरामध्ये सरळ होतील इथपर्यंत वरती यायचं आहे. छातीचं प्रसरण आहे, पाठीचं आकुंचन आहे. श्वास चालू राहू दे. स्थिर राहा. डोळे मिटून घ्या. आता या आसनाने आपली पचनसंस्था, श्वसन संस्था सुधारण्यास चांगली मदत होते. आसन सोडूया. मकरासन, विश्रांती. आता आपल्याला भुजंगासनाचा दुसरा प्रकार करायचा आहे. हाताची बोटं कमरेच्या रेषेमध्ये, श्वास भरत वरती यायचा आहे. या आसनामध्ये कंबर खाली जाऊ दे. खांदे थोडे उचललेले राहतात. स्थिर राहूया. श्वास चालू राहू दे. आसन सोडूया. मकरासन, विश्रांती. खोलवरती श्वास घ्या. हळूहळू सोडून द्या. शरीर शिथिल शिथिल शिथिल. आता आपण निरालंब भुजंगासन करणार आहे. एका हाताने दुसऱ्या हाताची मनगट सहज पकडा. श्वास भरत वरती यायचा आहे. खांदे कोपर वरती खेचा खेचा खेचा. सरळ आवर्तने करूया या आसनाची. श्वास भरत वरती यायचा आहे. श्वास सोडत खाली. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. मकरासन, विश्रांती. खोलवरती श्वसन. शरीर शिथिल करूया. आता आपल्याला पूर्ण शलभासन करायचं आहे. त्यासाठी हाताचे तळवे मांड्यांच्या खाली जमिनीला टेकलेले. श्वास भरत पाय कंबरेपर्यंत वरती उचलायचे आहेत. स्थिर राहूया. श्वास चालू राहू दे.
हे आसन आपण श्वास रोखून पण करू शकतो. त्यासाठी खोलवरती श्वास घ्या, यथाशक्ती रोखून धरा आणि सोडून द्या. आसन सोडूया. 1 2 विश्रांती. मकरासन. मकरासनात खोलवरती विश्रांती घ्यायचे. शरीर शिथिल शिथिल. आता आपल्याला धनुरासन करायचं आहे. त्यासाठी पाय गुडघ्यामध्ये दुमडून घ्या. हाताने पायाचे घोटे पकडा. श्वास भरत हाताने पाय, पायाने हात वरती खेचा खेचा खेचा. आपल्या सगळ्या शरीराचा भार बिंबी आणि त्याभोवतील पोटाच्या भागावरती येतोय याची जाणीव, अनुभव घेत राहूया. छातीचं प्रसरण आहे, पाठीचं आकुंचन आहे. श्वास चालू राहू दे. आसन सोडूया. 1 विश्रांती. मकरासन. खोलवरती श्वसन. शरीर शिथिल शिथिल आणि शिथिल होऊ दे. आता आपल्याला रोलिंग करायचं आहे. त्यास हात पाठीवरती घ्या. पोटावरती गडगडायचं आहे. पोटाच्या स्नायूंना चांगला व्यायाम होतो या आसनाने. सरळ मकरासन. विश्रांती. सोमवारच्या विपरीत शयनस्थितीतील आसनांचे हे आजचे प्रहसन तुम्हाला कसे वाटले? आवडले असल्यास ते डाउनलोड करा. त्याप्रमाणे प्रॅक्टिस करत राहा. आपले मित्र नातेवाईक यांना हे प्रहसन शेअर करा. त्यांनाही प्रॅक्टिस करण्यास सांगा. माझे DG योगा या चॅनेलला लाईक्स आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.